मला हा दृश्य कधी ना कधी पाहायचा होता आणि रस्त्याच्या मधोमध सूर्य कंटेनर होता, त्याला झोप लागली डुलकी, तो त्या लेनमधून म्हणजे त्या रस्त्याला गाडी चालवत होता, त्या रस्त्यावरून माझ्या समोरून गेला. म्हणजे मी एवढं जवळून वाचलो ना काल. तर गाडी चालवायला इतकी मजा येते ना की असं वाटतं की आपला जो थ्रॉटल आहे ना तो ऑटो मोडवर टाकून गपचूप शांतपणे हा समोरचा पिक्चर बघत राहावा. मला ना इथे कधी कधी थोडी भीती वाटते, कारण जर मी कोणाच्या बाजूवरून चालवतोय ना तर तो कधी पण टर्न मारतोय. जर पेट्रोल पंप 100 मीटरवर आहे तर आपल्या उजव्या साईडचा माणूस आहे ना लगेच लेफ्टला घुसतो, कारण त्याला पेट्रोल पंपला जायचं आहे. नो इंडिकेटर, नो काय, नो काहीच नाही. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. यूपीमधून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर आता मी आहे यूपीमधल्या तहसीनपूर गावामध्ये. हे येतं फैजाबादमध्ये तहसीनपूर. आणि सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे, आशीर्वादामुळे माझी मुंबई ते अयोध्या अशी राईड 3 टप्प्यामध्ये कंप्लीट झालेली आहे. आणि आपल्या रामलल्लाचं दर्शनसुद्धा अगदी मनोभावे झालेलं आहे, जबरदस्त असं. तर सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तर आज आहे 10 फेब्रुवारी आणि मी निघतो आहे मुंबईच्या परतीच्या प्रवासाला. तर जातानासुद्धा आपले 2 ते 3 व्हिडिओजमध्ये आपला प्रवास वर्णन असणार आहे. तर येतानाचा रस्ता तर तुम्ही पाहिलाच आहे, किती कानपूरपासून लखनौचा जो रस्ता आहे तो एकदम खराब आहे. आणि आता जाताना रस्त्याचं काम सुरू आहे, तर तो चांगला रस्ता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्लस रस्त्यात आलेले, वाटेत आलेले अनुभव तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. तर आता मी ज्या गावामध्ये आहे तर तिकडचं थोडंसं दृश्य दाखवतो तुम्हाला. तर इथे मी थांबलो होतो. हे सुनील की माँ आहे, सुनीलची मम्मी. इथे आपले रुस्तम आणि हे यांचं घर आहे, पूर्ण लांबलचक घर आहे यांचं. तर इथेच मी राहिलो होतो. त्याच्यानंतर हे सुनील के पिताजी. नमस्ते अंकल जी. और इधर मस्त मस्त गाय भैंस आहे, मुलं खेळतात आहेत सकाळी सकाळी. आणि मस्त असं गाव आहे. सुनील के चाचा भी है. सुनील के चाचा. नमस्ते चाचा जी. सबको मिलके बहुत अच्छा लगा. तर आता वाजलेले आहेत 8:15 आणि माझी संपूर्ण पॅकिंग झालेली आहे. तर माझा विचार आहे डायरेक्ट झाशीपर्यंतचा रस्ता कवर करायचा आणि इथून फैजाबादपासून म्हणजे अयोध्या फैजाबादपासून झाशी आहे 450 किलोमीटर. तर संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. तर चला आजच्या प्रवासाला आपल्या सुरुवात करूया. तर चला, फायनली आता आपली तयारी झालेली आहे. इथून राम राम करण्याची वेळ आता आलेली आहे. ओम साईराम. ये कौन लगते हैं सुनील? बड़ी मम्मी हूँ मैं, बड़े पापा हूँ मैं. अच्छा अच्छा, नमस्ते नमस्ते सबको. बड़े पापा हूँ मैं, सुनील के बड़े पापा. दर्शन हो गया? हाँ, अच्छे से हो गया. चलो ठीक है. दर्शन हो. हाँ, दिन में ज़्यादा भीड़ होता है. 8 बजे लाइन लगाया था, 9 बजे हो गया, 1 घंटे में हो गया. दिन में तो लाखों पब्लिक था, लाखों. बहुत भीड़ रहा. और रात को 12 बजे कोई नहीं, मैं अकेला. ऐसा. हाँ मस्त. आप इस पे देखना, मोबाइल पे दिखेगा उधर का दर्शन. इनको दिया है, देख लो सब. चलो फिर निकलते. हाँ चलो चाचा जी, चलो. जय श्री राम, जय श्री राम. नमस्ते. चलो चलो चलो, थैंक यू सो मच.
तर फायनली आता इथून निघतोय आता आपण. जय श्रीराम घेतो या गावामधून. आणि खूप छान माणसं होती. तर धन्यवाद संकेत गाडे आपला मित्र आणि त्याचा मित्र सुनील. तर धन्यवाद दोघांना. सुनील तर खूप आभार. खूप छान वाटलं यार, एक नंबर. फक्त वेळेअभावी मला यांचं जेवण जेवताना आलं, पण घरचं म्हशीचं दूध क्या बात आहे. 2 वेळेला असं 2 ग्लास भरून दूध प्यायलोय. आणि घराच्या बाजूलाच हायवे आहे, त्यामुळे काय टेन्शनच नाही. तर मंडळी आता इथून लखनौ आहे 140 किलोमीटर आणि कानपूर त्याच्या पुढे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे झाशीला. तर मंडळी आजचा आपला प्रवास असणार आहे अयोध्या ते लखनौ, लखनौ ते कानपूर आणि कानपूर ते झाशी. तर जी मंडळी आता व्हिडिओवर नवीन असतील तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्की पाहून घ्या. जय श्रीराम. येऊया परत या सुंदर अशा उत्तर प्रदेशच्या नगरीमध्ये. इतक्या सकाळी सकाळी आपल्याला लागलेली आहे ट्रॅफिक. आता कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. बापरे देवा माझ्या, कुछ तो हुआ है. बड़ा गांव के इधर कुछ तो हुआ है. अपन निकलते हैं देखते हैं. बापरे मंडळी, चलती फिरती दुकान हे ट्रॅफिक मध्ये भेटली. कुठेही थांबा आणि विका. तर जबरदस्त टेक्निक, इंडियन जुगाड आहे. क्या बात आहे. तर आता समोर काहीतरी झालंय मंडळी. जुने ऍक्सिडेंट बघा, जुने. बापरे, आता स्क्रॅप मध्ये टाकल्या तिथे गाड्या. आदर्श पोलीस चौकी. Few moments later. मंडळी आता वाजलेत 10 वाजले आणि 1 तास आपण एक सव्वा तास गाडी चालवली आणि टोटल आपण 115 किलोमीटर खेचले. मस्त असा रस्ता होता. मध्ये होते पॅचेस, पण आता इथून लखनौ आहे एक 25 किलोमीटरवर. आणि लखनौमध्ये रस्ते इतके खराब आहे ना, त्याच्यामुळे तिथे आपल्याला नाश्ता व्यवस्थित करायला भेटणार नाही. तर म्हटलं त्याच्या आधी तिथे एक हायवेला यादव हॉटेल होतं, त्याच्यामध्ये आपण पनीर पराठा ऑर्डर केला. तर आता आपण खातोय पनीर पराठा. आता खाऊया, मस्त जबरदस्त भूक लागली. तर मंडळी, लखनौच्या आधी मस्त असा पनीर पराठ्याचा नाश्ता केला, चहा वगैरे घेतली आणि आपल्या मागेच आहे हायवे. आणि आता इथून झाशीचं किलोमीटर आहे 388 किलोमीटर, म्हणजे संध्याकाळी 6चा मला टाईम दाखवतो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इथे इतकी थंडी आहे ना, इतकी थंडी आहे ना, तर मी किती लेअर घातलेत ना ते दाखवतो. आता हे माझं रायडिंग जॅकेट आहे. रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये मी नॉर्मल जे आपलं विंटर जॅकेट असतं ते घातलं आहे. त्याच्या आतमध्ये मी इनर घातली आहे आणि इनरच्या आतमध्ये मी बॉडी वॉर्मर घातलं आहे. तर टोटल 4 लेअर घालून मी रायडिंग करतो आहे. तर मस्त अशी थंडी आहे, जबरदस्त.
आणि पॅन्ट आपली डिकॅथलॉनवाली वॉर्मर पॅन्टच आहे आणि हँडग्लोव्ज मी आता सध्या तरी डिकॅथलॉनचे वॉर्मर हँडग्लोव्ज घातलेत. तर मस्त अशी थंडीतून राईड करायला मिळते आणि टेम्परेचर इथे सकाळी आहे ना 10च्या पण खाली टेम्परेचर होतं, इतकी थंडी होती. तर चला आता पुढचा प्रवास करूया. कानपूर 117, लखनौ 33. अर्ध्या तासात लखनौला पोचीन मी. तर मंडळी आता आपण लखनौ सिटीमध्येच आहोत. तर इथे एक नोटीस केलेली गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. तर या साईडला आहे ना, म्हणजे आपल्या मुंबईत कसं जर आपण सरळ चाललो आहे तर मागे मिरर वगैरे बघून आपण लेफ्ट राईट टर्न मारतो. तर मला आहे ना इथे कधी कधी थोडी भीती वाटते, कारण जर मी कोणाच्या बाजूवरून चालवतोय ना तर तो कधी पण टर्न मारतोय. जर पेट्रोल पंप 100 मीटरवर आहे तर आपल्या उजव्या साईडचा माणूस आहे ना लगेच लेफ्टला घुसतो, कारण त्याला पेट्रोल पंपला जायचं आहे. नो इंडिकेटर, नो काहीच नाही. हे मी बरंच अनुभवलं. आणि तेव्हा कसं ऑफ कॅमेरा असतो, लगेच कॅमेरा ऑन करून ते दाखवता येत नाही. आणि बाईकवाले पण आता इथून मध्ये गॅप दिसला की लगेच राईटला घुसतात. तर याच्यासाठी आपल्यालाच आपली गाडी सांभाळून चालवायला लागेल आणि मध्येच थांबवतात पॅसेंजरला उतरवण्यासाठी. तर ती एक गोष्ट सुद्धा खटकते. आता रस्त्याच्या मध्ये बघा, मिररमध्ये बघा, त्याने म्हणजे मागे कोण येत आहे, कोण येऊन ठोकेल, काय नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होईल हे काय पडलेलं नाही आहे. ही एक गोष्ट फक्त थोडीशी मनाला खटकली मला. त्यामुळे तुम्ही अशा साईडला आलात किंवा इतर कुठेही जात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या. आणि जसं मी म्हणतो की तुमची नजर रस्त्यावर तिरकी पाहिजे, चौकस विचारबुद्धी जी आपण म्हणतो ती आपली सतर्क पाहिजेच. आता मध्ये असा क्रॉसिंग आला ना तर आपल्याला व्यवस्थित असं विचार करून जावं लागतं, कोण लेफ्टला चाललंय, कोण राईटला चाललंय. कारण जसं मी म्हणालो की त्यांच्यासाठी हा नॉर्मल रस्ता आहे, पण आपल्यासाठी हा नॅशनल हायवे आहे. तर मंडळी आता ना मी 2-3 गोष्टी नोटीस केल्या, त्या जरा शेअर करतो तुमच्याशी. तर आता हा आहे हायवे नंबर 27, NH27. तर या हायवेला सुद्धा ना 4-5 कर्मचारी झाडलोट करत होती. म्हणजे 2-3 जण डबे घेऊन होते कचरा भरायला आणि 2-3 जण झाडू मारत होते. तर ह्याचे कॉर्नर्स बघा किती स्वच्छ आहेत. म्हणजे ह्याच्यावर आत्ताच झाडू मारले. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जातं आहे. सलाम आहे, सलाम, एक नंबर. हीच गोष्ट आपल्या मुंबईमध्ये आणली पाहिजे. तिकडे फक्त झाडू काढून माती जमा केली जाते आणि ती माती कधी उचललीच नाही जात. खूप वाईट वाटतं म्हणजे या गोष्टीचं, की आपण गाडी चालवत असताना डोळ्यामध्ये किती धूळ जाते. त्यामुळे कधी कधी डोळे बंद केले की समोरच्याने ब्रेक मारला तर काही होऊ शकतं. छोडो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उजव्या साईडला जी रेलिंग आहे ना, तुम्हाला ग्रीन कलरची रेलिंग दिसते बघा, त्याची कंडिशन आहे ना ती जुनी आहे. म्हणजे नवीन रेलिंग नाही आहे, ती जुनी आहे आणि तिला रंगकाम करण्याचं काम चालू आहे. आणि जर म्हणजे मी माझ्यावरूनच सांगते, म्हणजे कोणाला दुसऱ्याला कंपेअर नाही करत आहे मी जिथे राहतो तिकडे नवीन नवीन प्रकल्प आणून स्टेनलेस स्टीलचे किंवा अजून काही नवीन बसवले जातात. पण हे कसे मेंटेनन्स करतात आणि हे अजून किती वर्ष चालतील, लोकांचा पैसा कसा वाचेल याच्याकडे लक्ष देत आहेत. क्या बात आहे. आणि इथे आहे फिनिक्स पलासियो, मोठा असा हे आहे वाटतं, हॉटेल आहे 5 स्टार वगैरे की मॉल, आय डोंट नो. कोणाला माहीत असेल तर सांगा. पण या ज्या नोटीस केलेल्या गोष्टी आहेत ना मनाला लागतात. म्हणजे आपण जिथे राहतो तिथे या होत नाहीत आणि आपण इतर राज्यात येऊन इतकं नीट अँड क्लीन बघतो. तिकडची व्यवस्था बघून जेव्हा आपल्याला म्हणतात ना प्राऊड वाटतं इकडच्या लोकांचं, भले काही असो, पण ह्या गोष्टी सुपर्ब, ऑल द बेस्ट यार, एक नंबर. तर ही आहे मित्रांनो लखनौ सिटी आणि आपल्या वर आहे लखनौमधील मेट्रो आणि समोरच आहे मेट्रो स्टेशन.
आणि मेट्रो स्टेशनचं नाव आहे अमौसी. ए मौसी कसं वाचायचं आहे? AMAUSI. ए मावशी, ए मौसी, अमौसी. क्या बात. म्हणजे गमतीसाठी सांगतो, बाकी काही नाही. तर तुम्ही म्हणाल असं म्हणतोय काय रे तू, अमौसी. तर आता हा क्लिअर 45 ते 60 किलोमीटरचा पॅच, म्हणजे कानपूर सिटीमधून जाताना आपल्याला असंच सगळं ट्रॅफिक भेटणार आहे. आणि आमच्या मॅडमनी म्हणजे बायकोने, तुमच्या वहिनीने डिमांड केले की लखनौमधून येताना माझ्यासाठी लखनवी कुर्ती घेऊन ये. तर आपल्याला कुर्तीचं दुकान आता मिळणार नाही असं मला वाटतं आहे, कारण मेन हायवेला आहे. आपल्याला आतमध्ये सिटीमध्ये जावं, म्हणजे आतमध्ये अजून जावं लागेल. आता मी तिला कसं समजावू? बाळा, तू हा व्हिडिओ पाहत असशील ना, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच शोधून घे. म्हणून आता तुला दाखवण्यासाठी मी बघतो दुकानं आहेत का. नाही तर ओ मामा मामा माम ओ देखा ना, राईट. आराम से आराम से आराम से. ठीक आहे. आणि इथे जवळच आहे लखनौचं एअरपोर्ट. तर एअरपोर्टवर बघूया आपल्याला विमानं बघायला मिळतात काय. चेकिंगसुद्धा चालू आहे. जी गोष्ट मी तुम्हाला म्हणालो होतो ना, ही बघा. हा कॉर्नरचा सगळा रस्ता साफ करण्याचं काम चालू आहे. तो वेल डन, गुड वर्क, थँक्यू, ॲप्रिशिएबल. मस्त. असंच तुम्ही पर्यटकांचं मन जिंकत राहा. मेट्रोचं काम दाखवतो, मेट्रोचं काम. डेव्हलपिंग लखनौ, डेव्हलपिंग लखनौ. सबका साथ सबका विकास. तो देखिए काम चालू है जोरों जोरों में. लखनौ मेट्रोचं काम जोरात चालू आहे. लखनौ मेट्रोचं जर तुम्ही या रस्त्याने येण्याचा विचार करत असाल ना, तुम्हाला कानपूर लखनौमध्ये अशी परिस्थिती, आता तर हे थोडंसं ओपन दिसते, पण संध्याकाळच्या वेळेला गजबजलेलं असतं, एकदम भरलेलं भेटेल तुम्हाला. पूरा देख लिए आज. अभी दर्शन हो गए? हाँ, तुम्हारी वीडियो आएगी इसमें? आएगी ना. नाम क्या तुम्हारा? गोलू कुमार. गोलू कुमार. गोलू कुमार. हाँ, यूट्यूब पे आएगी. इधर पेट्रोल कितना रुपया है? 96-31 है इधर. सस्ता है. उधर अभी एमपी में जाएंगे ना, 110 रुपये है. अच्छा. तर अयोध्येनंतर हा आपला तिसरा का चौथा टोलनाका आहे. आणि या टोलनाक्याचं नाव आहे नवबागगंज. असं आहे, नवबागगंज टोलनाका. तर आता थोडासा रस्ता चांगला आपल्याला भेटू शकतो. हळूहळू आपण आता कानपूरच्या दिशेने वाटचाल करतोय आणि नंतर झाशी. तर काही वेळाने आपल्याला कानपूर येईल, एक 30-40 किलोमीटर नंतर. पण तोपर्यंत रस्ता चांगले, पण असे मध्ये 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 पॅचेस आहेत, हे असे आहेत ते. डुबू डुबू. Few moments later. बोलिए ना, बोलिए. यूट्यूबर है आप? हाँ हाँ, अयोध्या से आ रहे. अरे राइडर का इनकी गाड़ी जो पीछे क्या क्या बांधे ये? नहीं नहीं, सिर्फ कपड़ा है उसमें. चला म्हटलं, मी लगेच घेऊन चाललोय. बोलतो बॅगेत काय आहे करून. अरे क्या क्या है इस पे? मैं बोला सर कपडा है और क्या है. इथे तर लोक मॅट्रेस बिट्रेस काय काय घेऊन चाललेत, खुर्च्या बिरच्या बांधून. तर कपडा तो आम बात आहे सर. चांगला होता. बोलतो यूट्यूबर है आप?
चलो सर, चैनल सब्सक्राइब करो, वीडियो देखे रहेंगे तो। बहुत प्यारा शहर है आपका और बहुत अच्छी तरीके से काम चालू है रास्तों का। आने वाले 1-2 साल में सना रोड होने वाले एकदम प्यारी। तर मला थांबून आता जरा पाणी वगैरे प्यायचं आहे, झोप लागायला लागले, पण हे असं सगळं वातावरण बघून ना थांबवत नाहीये। तर मंडळी आता कानपूरच्या 15 ते 20 किलोमीटर अलीकडे आहे आणि रस्ता आता जसा बघितलात एक नंबर म्हणजे खराब, एक नंबर खराब। मध्ये मध्ये पॅचेस वगैरे आहेत, त्यामुळे मोठे ट्रक्स आहेत ना, हे असे मोठे ट्रक्स खूप आहेत, डंपर वगैरे, त्यामुळे गाडी तुम्हाला एकदम आरामात स्लो चालवावी लागेल। तर मला आता थोडी डोळ्यावर झापड येत होती, कारण बराच वेळ आपण 90-95 किलोमीटर स्ट्रेच केलं आहे नाश्ता केल्यानंतर। तर आता एक 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर पुढचा प्रवास करूया। मंडळी लाईव्ह ॲक्सिडेंट, लाईव्ह। इथून तो डंपर खाली गेला, त्याच्या मागे ओव्हरलोड होतं, नशीब वाचला, गाडी पलटली नाही, त्या डंपरचा त्याला मागचा कोना लागला। हे अशा सगळ्या गोष्टी होतात। एक तर त्याच्या मागे प्लॅस्टिकची गोणी होती आणि तिचं टोक बाहेर होतं, तर तो कट मारायला गेला आणि हा कॉर्नरला होता, उतरला रस्त्याच्या खाली। बापरे, भारी एक्सपिरियन्स भेटतात आहे या रस्त्याला, भारी। मी म्हणजे या 2 दिवसात काय बघितलं आहे ना, जबरदस्त एक्सपिरियन्स। त्याच्यामुळे कसं, जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही गाडी चालवायला व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला सेफ गाडी कशी चालवायची स्वतःचा जीव वाचवून, ते तुम्हाला कळतं। काल रात्री पण एक 12 वाजता किस्सा झाला। कंटेनर होता, त्याला झोप लागली डुलकी, तो त्या लेनमधून म्हणजे त्या रस्त्याला गाडी चालवत होता, त्या रस्त्यावरून माझ्या समोरून गेला। म्हणजे मी एवढं जवळून वाचलो ना काल। मी लेफ्ट साईडला चालवत होतो कारण गारवा खूप होता, मी 40च्या स्पीडला होतो आणि आरामात गाडी चालवत होतो काल रात्री 12:30 वाजता अयोध्येवरून जेव्हा निघालो तेव्हा। आणि शेवटचे 7 का 8 किलोमीटर बाकी होते आणि रस्त्याला काळोख, हे असं मध्ये काय नव्हतं लोखंडी, फक्त असं होतं असं। तर तो भाई तिकडून इकडे आला ना, मी परत रिटर्न गेलो आणि बाबा त्याला विचारलं, भाई तू ठीक आहे ना, नींद लगी ती बोलला, तर तो काय आन्सर नाही दिला त्यांनी। देवा, खूप काय दाखवलंस 2 दिवसात। चलो, चांगलं आहे, हा आपल्या ट्रॅव्हलचा पार्ट आहे, याच्यातूनच आपल्याला काय शिकायला मिळतं। तर आपल्या स्वागतासाठी कानपूर आगमनचा बोर्ड लावला है। कानपूर आगमन पर आपका स्वागत है भगवान विश्वकर्मा। तर नाव ऑफिशियली वी आर इन कानपूर सिटी। तर आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही कानपूर सिटी पाहिलेली आहे। हा कानपूरमधला लॉंगेस्ट ब्रिज आहे, सगळी कानपूर सिटी या ब्रिजच्या खाली आहे। आणि जसा नाशिकमध्ये 10 का 12 किलोमीटरचा ब्रिज होता, तर तसा हा कानपूरमध्ये ब्रिज आहे। आपल्याला सगळं वरूनच क्रॉस करायचं आहे फटाफट। मंडळी, वर बघू शकता ॲक्सिडेंट झालेला ट्रकचा मुंडका आहे, बापरे। आता ते स्क्रॅपमध्ये चाललंय, या पूर्ण गाडीमध्ये ॲक्सिडेंट झालेल्या सगळ्या गाड्यांचं स्क्रॅप भरलेलं आहे।
कानपूर नंतर झाशीच्या मध्ये काही पॅच इतका सुंदर आहे ना, गाडी स्ट्रेच करायला इतकी मजा येते की असं वाटतं की ओ सेट मारता का काय हे असं असतं ना, असे देखा. तर गाडी चालवायला इतकी मजा येते ना की असं वाटतं की आपला जो थ्रॉटल आहे ना तो ऑटो मोडवर टाकून गपचूप शांतपणे हा समोरचा पिक्चर बघत राहावा. आणि दुसरं एक सांगायचं आहे की आपल्या स्कूटरला कसा ड्रम ब्रेक असतो आणि काहींना पुढे डिस्क ब्रेक असतो आणि मागे तर ड्रम ब्रेक कॉमन आहे. तर ब्रेक मारताना समजा तुम्ही 85-90ला असाल आणि सडन तुम्हाला ब्रेकिंग करायची आहे, तर मी कसं करतो माहिती आहे, मी पहिल्यांदा थोडं दाबून स्पीड स्लो करतो, परत दाबून स्लो करतो, स्लो करत त्याला थांबवतो. म्हणजे ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. तर ती एक टेक्निक, म्हणजे ब्रेक दाबूनच नाही ठेवत, कच करून. त्याच्यामुळे स्लिप होण्याचे चान्सेस खूप आहेत. आता दाखवतो तुम्हाला. आता आपण 85वर, आता ही रिक्षा समोर आहे बरोबर. आता आपल्याला लगेच त्याने ब्रेक मारला तर आपली आधी स्लो करायची, स्लो केली, आली 50वर आली गाडी, 40वर 35वर मग कंट्रोल करू शकता तुम्ही. मी असं करतो, म्हणजे माझा पर्सनल हे. आणि तर तुम्ही कशी गाडी कंट्रोल करता ते सुद्धा आपल्या म्हणजे सगळ्या सबस्क्रायबर्सना कळू दे की अजून काही टेक्निक आहे का, की माझं चुकतंय की माझं बरोबर आहे. पण ब्रेक मी दाबून ठेवत नाही, ती चुकी तुम्ही पण नका करू. आणि पुढचा ब्रेक तर अजिबात नको. तर मंडळी, समोर अशी मस्त अशी नदी आहे झाशीला जाण्याच्या मध्ये. आता आपण कालपीला पोचू. तर मी ड्रोन उडवायला ट्राय करतोय, पण ड्रोनमध्ये एरर येतो आहे, इथे नेटवर्कचा इशू. ही गोष्ट मी सांगितली नाही, पण ह्याच्यावर वेगळा मला जरा व्हिडिओ बनवायचा आहे. तर ड्रोन मी ऑन केला आहे, पण ह्याच्यावर नेटवर्कच नाही येत आहे, सॅटेलाईट येत नाही, तर आपण उडवू नाही शकत. तो स्टेबल नाही राहत, कुठेही क्रॅश होतो. तर इतक्या मस्त सीनचे ड्रोन शॉट नाही घेता आले, त्याची खंत आहे. एक पण नाही, 0 आहे, 0. जे पहिला झाशी टू इंदोर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की झाशीमधून मी जेव्हा निघालो होतो तेव्हा ड्रोन उडवत होतो, तेव्हा ह्याच इश्यूमुळे माझ्या नाकावर ड्रोनची पात लागली होती आणि फाटले. तर आता परत रिस्क नाही घ्यायचे, तर आता मी बंद करतो. तर सॉरी फॉर ड्रोन शॉट. आणि काय आहे त्याचा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढचा प्रवास करूया. बुंदेलखंड के प्रवेश द्वार जनपद जालौन आपका हार्दिक स्वागत करता है. तर हे जिल्हा परिषद जालौन आहे, जालौन, जनपद जालौन. तर आता आपण जालौनमध्ये आहोत. 84 गुंबद. तर आता आपण झाशीला पोचतोय आणि झाशी अजून आहे 180 किलोमीटर आहे, सॉरी 150 किलोमीटर आहे. तर आपण आता जवळजवळ येतोय आणि 2.5-3 तासात पोचू आपण. हे असं असतं. कॅमेरा ऑन होता की हां ऑन होता. तो कुत्रा इथपर्यंत आला, परत मागे गेला. चलो, मला हा दृश्य कधी ना कधी पाहायचा होता. आणि रस्त्याच्या मधोमध सूर्य काय दिसतंय यार. का नाही हनुमानाचं मन होणार की ह्याला गिळण्याचं. इतकं सुंदर रूपडं यार. बघा ना किती सुंदर दिसतंय, किती सुंदर. लय भारी, जाम भारी. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे
दे रे भगवंता. त्या बात सूर्यनारायणाने आपल्याला मस्त असं जाता जाता दर्शन दिलेलं आहे. तो पण निरोप घेतोय त्याच्या दिवसाचा आणि आपण सुद्धा आपल्या आजच्या दिवसाचा निरोपच करतोय झाशीला पोचून. तर मंडळी आता 7:15 वाजलेत आणि अजून 30-35 किलोमीटर बाकी आहे आपल्या झाशीच्या रूमवर पोचायला. तर आता फटाफट हे अंतर पार करतो आणि तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवर भेटतो. तर मंडळी फायनली झाशीला पोचलो आहे मी आणि आता वाजलेले आहेत 8:30 आणि येताना मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ना त्याच हॉटेलमध्ये थांबलो आहे कारण तिथे खाली जेवायची सुद्धा ढाब्यामध्ये सोय आहे. तर खूप मस्त अशी राईड झाली आपली आणि टोटल 470 ते 72-75 किलोमीटर झालेत टोटल. सकाळी आपण 8:45 वाजता निघालो होतो आणि इथे आपण 7:30 वाजेपर्यंत पोचलो. तर तुमचा मस्त असा सपोर्ट या राईडच्या सिरीजला मिळत होता तर त्याचं मला खूप छान वाटतंय. मंडळी या व्हिडिओमधून घेतो तुमचा राम राम आणि हा एकंदरीत ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही प्लॅन आउट करत असाल बाय रोड ट्रिप अयोध्या करण्यासाठी तर आपले व्हिडिओज तुम्हाला उपयुक्त ठरतील असं मला वाटतंय. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या आपण झाशी ते इंदोर असा प्रवास करणार आहोत कारण जसे आपण आलो आहे त्याच टप्प्याटप्प्याने आपण मुंबईला परतीचा प्रवाससुद्धा करणार आहोत. आता थोडीशी झोप घेतो आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना सियावर रामचंद्र की जय आणि जय श्रीराम.